मित्रांनो, शेतकऱ्यांना आता दरमहा 3,000 रुपये मिळणार आहेत. हे खरं आहे मित्रांनो. आता ती योजना कोणती आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पात्रता काय असणार आहे? त्याचबरोबर 3,000 रुपये मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 1 ते 2 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली Instagramला मेसेज करून विचारू शकता. Instagram आयडी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, ही योजना कोणती आहे? तर ही योजना आहे PM किसान मानधन योजना. तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दरमहा 3,000 रुपये मिळणार आहेत. ते कसे मिळणार आहेत पुढे बघूया. ज्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास अल्पभूधारक जे शेतकरी आहेत आणि जे शेतकरी 18 ते 60 वर्षापर्यंतचे वय आहे, तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. त्या अंतर्गत मित्रांनो जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांना या योजनेचा फायदा कसा मिळणार? तर मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करावे लागणार आहे आणि तुम्हाला जवळपास तुमच्या वयानुसार तुम्हाला दरमहा हे पैसे ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटमधून कट होणार आहेत आणि वयाच्या 60व्या वर्षी जे तुम्हाला 60 वर्ष वयच कंप्लीट झाल्याच्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये महिना या अंतर्गत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी रक्कम जमा झालेली आहे त्या अंतर्गत केंद्राचा सुद्धा हिस्सा असणार आहे आणि राज्याचा सुद्धा, आणि ते मिळून तुम्हाला 3,000 रुपयाची भरती करून जे आता आपण जे बघतो नोकरीवाल्याला वगैरे पेन्शन वगैरे असते, त्या पद्धतीने इकडे सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा ही पेन्शन योजना असल्यासारखं असणार आहे आणि त्या अंतर्गत जवळपास 3,000 रुपये महिना हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आता त्याच्यात सुद्धा सांगतो, जर शेतकऱ्याचा मध्येच मृत्यू झाला, समजा 3,000 रुपये उचलले आणि लगेच मृत्यू झाला, तर मग त्याच्या बायकोला, पत्नीला त्याच्या 3,000 रुपये तर नाही, 1,500 रुपये महिना वितरित होणार आहे. आता हे कोणाकोणाला नाही मिळणार. तर जे शेतकरी नोकरीला आहेत, जे शेतकरी ITR वगैरे भरतात, अशा शेतकरी आता तुम्ही समजून घ्या की कोणाकोणाला भेटू शकतो. आता नॉर्मली बघायचं तर अल्पभूधारकमध्ये ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जे शेतकरी जे ITR वगैरे भरतात किंवा उत्पन्न ज्या शेतकऱ्यांचं जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला देखील जर या योजनेचा PM किसान मानधन योजनेचा जर फायदा घ्यायचा असेल, तर सध्या तुमच्या अकाउंटमधून सध्या तुमच्या वयानुसार समजा 30 वर्ष वय आहे तर 30 रुपये तुमच्या अकाउंटमधून कटणार. 50 रुपये 50 वय आहे तर 50 रुपये कटणार. तर जवळपास वयानुसार तुमच्या जवळपास 200 रुपयापर्यंत ही रक्कम तुमच्या अकाउंटमधून कट होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा, या पेन्शन योजनेचा 3,000 रुपये महिना हा 60 वर्षाच्या नंतर तुमच्या अकाउंटला वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. तुम्हाला जर रजिस्ट्रेशन वगैरे करायचं असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण त्या रजिस्ट्रेशनची लिंक देऊन टाकू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.